खेड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात 4000 रुपये घेऊन ऑफलाईन बोगस रेशन कार्ड बनवण्याचा धक्कादायक प्रकार। बोगस रेशन कार्ड साठी 4 लाखांची लाच घेतल्याचे सर्व पुरावे तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे। ऑफलाईन बोगस रेशन कार्डचं प्रकरण दाबण्यासाठी तहसीलदार देवरे यांच्याकडे 10 लाख रुपयांची केली मागणी। पुणे नाशिक बाह्यवळण मार्गाच्या पुलाखाली इनोव्हा मोटारीत सापडले जनावरांचं मांस। मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांकडून मांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस। इनोव्हा मोटारीत 1240 किलो मांस आढळले। चालकाची मोटार सोडून धूम। खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चासकमान धरण परिसरात गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांच्या हाती। विमल नावाचे पॅकेजिंग मटेरियल आणि तंबाखूजन्य ऐवज पोलिसांनी घेतला ताब्यात। खेड पोलिसांच्या डीबी पथकाकडून कार्यवाही। तपास सुरू। राक्षेवाडी येथील शेतातून काढलेल्या कांद्यावर चोरट्यांचा डोळा। शेताच्या चहूबाजूनी वस्ती असतानाही चोरट्यांनी मारला कांद्यावर डल्ला। शेतकरी महेश राक्षे यांच्या शेतात कांदा चोरीचं प्रकरण। पिंपरी बुद्रुक परिसरात अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई। गौण खनिजाची वाहतूक करणारा हायवा तहसील कार्यालयाच्या आवारात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ। राजगुरुनगर शहरात उत्तर पुणे जिल्ह्याची बैठक संपन्न। विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटणारे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे आणि आशा बुचके यांची सदस्य नोंदणीला हजेरी। निघोजे येथे महिंद्रा अँड महिंद्रा इंजिन प्लांट तर्फे आयोजित शिबिरात 84 जणांनी केले रक्तदान। महिंद्रा समूहाकडून सामाजिक बांधिलकी जपत समाजभिमुख उपक्रम। महिंद्रा व्यवस्थापन आणि वायसीएम हॉस्पिटल ब्लड सेंटरच्या पुढाकारातून शिबिर। प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत पीक स्पर्धा। रब्बी हंगाम 2024 पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत संधी। शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचं विस्तार आणि प्रशिक्षण कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांचं आवाहन। दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवण्यावर चाकण पोलिसात गुन्हा। निवृत्ती भिसे यांच्या टेम्पोचं नुकसान। मुटकेवाडी चौकातील प्रकार। मोटर चालक राजन मेनन याच्यावर गुन्हा दाखल।